रोहित वेमुला प्रकरणावरून राज्यसभेत गदारोळ। राज्यसभा दोनदा झाली तहकूब। विरोधकांनी केली स्मृती इराणींच्या राजीनाम्याची मागणी। थोड्याच वेळात सुरू होणार सभागृहाचं कामकाज। कन्हैया कुमारला आजही जामीन नाहीच। पुढची सुनावणी 29 फेब्रुवारीला। तर पोलिसांना शरण आलेल्या उमर खालिदलाही करणार आज कोर्टात हजर। सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला डान्स बार प्रकरणी फटकारलं। काही अटी जाचक असल्याचा कोर्टाचा निर्वाळा। पुढची सुनावणी 1 मार्चला। नागपूरमध्ये घोटाझरी सिंचन कालवा भ्रष्टाचार प्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल। 2 माजी अभियंत्यांच्या घरावरही पोलिसांचे छापे। राज्य सरकारचे निर्णय आम्हाला पेपरमधून कळतात। राजू शेट्टींचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल। मित्र पक्षांना सापत्न भावाची वागणूक मिळत असल्याचा केला आरोप। म्हाडाच्या 4275 घरांच्या सोडतीला सुरुवात। अविनाश पाटील ठरले यंदाचे पहिले विजेते। महालक्ष्मीचा प्रसादाचा लाडू महिला कैद्यांकडून बनवून घेणार, पण हिंदू जनजागरण समितीचा मात्र विरोध। नेपाळचं विमान हिमालयाच्या कड्यांमध्ये कोसळलं। विमानातले सर्व 23 प्रवासी मृत्युमुखी। एशिया कप T20ला आज ढाक्यामध्ये सुरुवात। पहिला सामना भारत आणि बांगलादेशमध्ये। आणि धूम्रपान विरोधी मोहिमेत आता सनी लिओनही सहभागी। दीपक डोबरियाल सोबत लघुपट।